नमस्कार, मी श्वेता. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन व इतर काही मुद्द्यांना घेऊन दिनांक 30 जानेवारीपासून आपले मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसणार होते. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने भाजपच्या काही नेते मंडळींना अण्णांच्या भेटीसाठी पाठवले होते. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबन पाचपुते, माजी आमदार बाबूराव पाचारणे आदींचा समावेश होता. दिनांक 28 जानेवारी रोजी गिरीश महाजन हे राळेगण सिद्धी येथे पुन्हा येऊन अण्णांशी चर्चा करून केंद्र सरकारला अण्णांच्या शिफारशीसाठी घेऊन गेले होते. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी केंद्र सरकारमधील कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी हे पुन्हा या सर्व नेत्यांसमवेत राळेगण सिद्धी येथे आले. तब्बल 3 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अण्णांनी उपोषण स्थगितीचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. नेमके काय म्हणालेत अण्णा व इतर मान्यवर याचाच प्रत्यक्ष आढावा घेतला आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूयात. कमेटी बनी है, इसके द्वारा भी आने वाले समय के अंदर निश्चित रूप से मैं कह सकता हूं कि किसानों के जीवन के अंदर जो भी हम सुधार कर सकते हैं, उनके जीवन में बेहतर कर सकते हैं, उसके लिए इस कमेटी के द्वारा निश्चित रूप से किया जाएगा. और इनके सुझावों को ध्यान में रखते हुए ये जो कमेटी का गठन किया गया है, समय पर इसका निर्णय भी होगा और निश्चित रूप से इसका किसान को लाभ मिलेगा. और जो एक और जो कमेटी के विषय पर बात है, तो ये सारी कुल मिलाकर मेरा यही कहना है कि आज अन्ना हजारे जी को मैं इस अवसर पर, क्योंकि हमारे किसानों के विषय हो या सामाजिक जीवन के अंदर अन्य कई विषय पर आते हैं, तब उनको हमेशा एक ही चिंता रहती है कि किस तरह से हम किसानों के जीवन के अंदर हो या सामाजिक जीवन के अंदर किसानों के या आम व्यक्ति के सुधार कर सके, ये चिंता रहती है. और इसी चिंता को ध्यान में रखते हुए आज भारत सरकार है तो और नरेंद्र मोदी जी की सरकार है, वो निरंतर किसानों के हित में और निर्णय लेती जा रही है. तो मुझे यही कहना है कि आज ये कमेटी जो गठित की गई है, तो इस कमेटी के अंदर मुझे आने वाले समय के अंदर जो कमेटी के सदस्य होंगे वो और हमारे अन्ना हजारे जी का भी इसमें मार्गदर्शन मिलता रहेगा. और निश्चित रूप से ये जो आज कल 30 तारीख का जो इन्होंने निर्णय कर रखा था कि हम अनशन का या जो आगे के लिए आंदोलन का जो तय किया था, तो आज हमने अन्ना हजारे जी से आग्रह किया और आपने इस बात को माना. और जो लोकपाल का विषय था तो उसके ऊपर भी चर्चा हुई और लोकपाल के अंदर की उसके अंदर एक उच्च स्तरीय बैठक भी अन्ना हजारे जी के वहाँ उपस्थिति में होगी, जिसमें आपके जो भी इशू होंगे उनके ऊपर भी चर्चा होगी. कुल मिलाकर मेरा यही कहना है कि आज यहाँ आने के बाद मैं ये कह सकता हूँ कि आने वाले समय के अंदर आपके सुझावों के माध्यम से निश्चित रूप से किसानों के जो जीवन में बेहतरी कर सकें और 2022 तक प्रधानमंत्री जी का जो लक्ष्य है कि किसान की इनकम डबल करना है, उस दृष्टि से निश्चित रूप से प्रयास किए जाएंगे. और अन्ना हजारे जी को मैं आज इस अवसर पर धन्यवाद दूंगा कि उन्होंने उनके जो लगातार पत्र आ रहे थे और उसके पत्र को मैं स्वयं लेकर यहाँ पर आया और उनका जो अनशन का निर्णय था उसको आपने हमारे निवेदन के ऊपर कहा है कि अनशन है वो वापस लेने का निर्णय लिया. इसके लिए मैं इनका बहुत बहुत आभारी हूँ. और मैं अन्ना हजारे जी को और हमारे फडणवीस साहब, पूर्व हमारे मुख्यमंत्री जी को और सभी हमारे महाजन जी को सबको मैं धन्यवाद देता हूं. और इसलिए कि आपने सबने बैठकर आज एक अच्छा जो निर्णय लिया, तो इसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूं. और हमारा जो निवेदन था उस निवेदन को आपने स्वीकार किया, इसके लिए भी आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं. उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने त्यांचा आग्रह होता. मागच्या काळात ज्यावेळी माननीय अण्णा उपोषणाला बसले होते आणि त्यावेळी त्यांना काही आश्वासनं दिली होती, त्यातल्या बऱ्याचशा आश्वासनाची पूर्तता देखील झाली. विशेषतः त्यांच्या आग्रहामुळे केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेज आणि भंडारण याच्याकरता 6000 कोटी रुपये दिले. त्यांना आश्वासन दिल्यानंतरच केंद्र सरकारने किसान सन्मान निधी सुरू केला. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे GST कमी केला. अशा अनेक मुद्द्यांवर त्यावेळी निर्णय घेण्यात आला. मात्र काही अजून मूलभूत मुद्दे होते की ज्या मुद्द्यांच्या संदर्भात
त्यावेळी सूचित करण्यात आलं होतं की उच्चस्तरीय समिती गठीत करून आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर निर्णय केला जाईल. दुर्दैवाने निवडणुका आणि त्याच्यानंतर कोरोना यामुळे ती समिती स्थापित होऊ शकली नव्हती आणि म्हणून माननीय अण्णांनी सरकारला त्याची आठवण करून दिली की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कृषी मूल्य आयोगाचं त्या ठिकाणी त्याला अधिक स्वायत्तता देण्याचा विषय असेल किंवा कृषी मूल्याचा विषय असेल किंवा असे वेगवेगळे 10-15 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर या उच्चस्तरीय कमिटीने निर्णय करायला पाहिजे होता, परंतु ती स्थापित होऊ शकली नव्हती. आणि म्हणून आज त्या संदर्भात आम्ही गेले आठवडाभर त्या संदर्भातल्या चर्चा करत होतो. मग मी आणि गिरीश महाजन आम्ही दिल्लीला गेलो. कृषी मंत्र्यांकडे बैठक झाली, एक उच्चस्तरीय बैठक झाली. मध्ये आपले राधाकृष्ण विखे पाटीलजी देखील येऊन अण्णांची चर्चा करून गेले आणि त्या माध्यमातून त्यांचं सगळं म्हणणं समजून आणि जे मुद्दे राहून गेले होते ते सगळे मुद्दे एकत्रितपणे आम्ही केंद्र सरकारसमोर मांडले. त्याच्यावर त्याचा निर्णय घेतला. काल पुन्हा माननीय अण्णाजींशी काही चर्चा झाल्यानंतर त्यांनी अजून 2-3 मुद्दे आम्हाला सांगितले की हे देखील समाविष्ट होणं गरजेचं आहे. त्यानुसार पुन्हा आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून हे सगळे मुद्दे समाविष्ट करून आम्ही केंद्र सरकारला विनंती केली की यावेळी आपण कमिटीच घोषित करा आणि त्यानुसार केंद्र सरकारने या ठिकाणी विशेषतः सन्माननीय चौधरीजी जे कृषी राज्यमंत्री आहेत त्यांना स्वतः पाठवलं. कृषी मंत्री महोदयांनी स्वतः त्या संदर्भातलं पत्र आज दिलं. कमिटी देखील घोषित केली, ज्या कमिटीमध्ये स्वतः कृषी मंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, कृषी राज्यमंत्री हे त्या समितीत आहेत, त्याच्यासोबत नीती आयोगचे जे तज्ज्ञ आहेत ते त्याच्यामध्ये आहेत आणि असे काही तज्ज्ञ केंद्र सरकारच्या वतीनं आणि माननीय अण्णा देतील ती नावं, अण्णा लवकरच ती नावं कळवणार आहेत अशी ही समिती असेल. या समितीला 6 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे. तिच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांवर ही समिती निर्णय करेल आणि कारवाई करेल. यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की माननीय अण्णांनी लोकायुक्त लोकपालच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर देशामध्ये त्याचा कायदा तयार झाला. अण्णांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लोकपालांची नेमणूक देखील त्या ठिकाणी झाली, परंतु त्यामध्ये काही अजून सुधार झाले पाहिजेत अशी अण्णांची त्या ठिकाणी मागणी होती आणि राज्यांनी देखील जरा सुधारित पद्धतीनं ते लागू केलं पाहिजे अशी माननीय अण्णांची मागणी होती. त्यानुसार त्याचीही उच्चस्तरीय बैठक ही लवकरच दिल्लीला बोलवण्यात येऊन माननीय अण्णांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल आणि ज्या काही त्यांनी त्रुटी दाखवल्यात किंवा सुधारणा अपेक्षित आहेत अधिकच्या त्याही संदर्भात आणि त्यासोबत निवडणूक सुधाराच्या संदर्भात देखील माननीय अण्णांनी भरपूर पत्रव्यवहार केंद्र सरकारसोबत आणि निवडणूक आयोगासोबत केला आहे आणि त्याचे अधिकार जरी निवडणूक आयोगाला असले तरी देखील निवडणूक आयोग केंद्र सरकारचं मत मागवत असतं आणि म्हणून या सगळ्या विषयात केंद्र सरकारचं मत तयार करून ते निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. अशा सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक ही दिल्लीत आयोजित केली जाईल, ज्यामध्ये माननीय अण्णांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल आणि त्यातनं हे सगळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि विशेषतः या समितीच्या माध्यमातून शेतीशी संबंधित, शेतकऱ्यांशी संबंधित जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर समाधान त्या ठिकाणी काढलं जाईल. आणि मी अण्णांना ही विनंती केली की थोडा उशीर झाला आहे खरं आहे, पण त्याकरता ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही आलो त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की नवीन सरकार बनल्याबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. निरोप घेऊन आले की आमच्याकडून डिले झाला, आमच्याकडून उशीर झाला आहे, पण आम्ही तुम्ही सुचवलेलं सगळे हे मुद्दे आहेत हे करायला तयार आहेत. 15 मुद्दे आपण दिलेत, 15, आणि मला विश्वास वाटतो हे 15 मुद्द्यावरती आमच्या सर्वोच्च कमिटी उच्च कमिटी आता जी स्थापित होती याच्यातून काही चांगले निर्णय झाले तर शेतकऱ्यांच्यासाठी बरंचसं काम होऊ शकेल याच्यावर माझा विश्वास निर्माण झाला. म्हणून मी उद्या जे उपोषण करणार आहे ते आता स्थगित केलेलं आहे असं जाहीर.
आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.